नमस्कार. कांद्याच्या डोक्याला कांद्याचं जे बियाणं तयार करतो त्या बियाण्यासाठी जिवंत जीवामृतचा काय उपयोग होतो? आपण आलो आहेत बल्हाणे, तालुका साक्री, जिल्हा धुळे येथील प्रयोगशील शेतकरी माननीय हेमंत भाऊ पाटील. हेमंत भाऊंनी त्यांच्या कांद्याच्या जे बियाणं तयार करतात त्याच्यात जिवंत जीवामृतचा प्रयोग केला होता. सर, काय अनुभव आला? मला त्याच्यापासून कांद्याच्या याच्यावर रोग बी आला नाही आणि फुलांमध्ये बी संख्या व्यवस्थित झालेली सगळी. आणि तुम्ही पाहू शकता बिला म्हणजे एकदम व्यवस्थित फुल बी निघाले मोठं. आणि त्याच्यापासून रोगाला बी बळी पडलं नाही. आता वादळ आलं, वादळामध्ये सुद्धा ते सुद्धा पडलेलं नाही. आणि मधमाशांचं बी प्रमाण भरपूर आहे त्याच्यात. आणि सर, किती वेळेस वापरलं होतं? मी 2 वेळेस वापरलं आहे ते. अच्छा, कसं दिलं होतं? मी ड्रीप जो डोल आहे ना, हे ड्रिपवर आहे, पाटपंपामध्ये करून त्या ड्रिपमध्ये सोडलेलं आहे. अच्छा, ड्रिपमधलं जिवंत ड्रिपमध्ये जीवामृत सोडलेलं आहे. अच्छा, बाकी रासायनिक खत वगैरे? रासायनिक खत त्याला काही याला सुद्धा काहीच दिलेलं नाही. अच्छा, म्हणजे थोडे जीवामृतवर आहे सगळं ते. अच्छा, फक्त जीवामृत फक्त जीवामृतवर आहे. अच्छा अच्छा, म्हणजे लोक जेवढं तयार करण्यासाठी रासायनिक खताचा वापर करतात तो काहीच नाही. याला 1 रुपया याला सुद्धा काहीच खर्च केलेला नाही. मी सगळं जीवामृत त्याच्यावर हे सगळं हे लसूण बी आणि हे बी ते म्हणजे बागेला देता उरायचं केळीच्या बागेला हे याला सोडून द्यायचं. तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या कांद्याचं जे बी तयार करता त्याचा खर्च कमी करायचा असेल, बियाण्याचं उत्पन्न वाढवायचं असेल तर भाऊंनी जसा जिवंत जीवामृतचा प्रयोग केला तसा तुम्ही पण करू शकता. धन्यवाद.